नमस्कार, आज आपण हॉटेल स्टाईल तवा पनीर की भाजून घ्यायचंय. बघा, जिरं छान भाजलं गेलंय. सो आता आपण याच्यात टाकूया बारीक चिरलेली मिरची. मिरची टाकल्यानंतर थोडं गॅसपासून दूर राहा, कारण ती अंगावरही उडू शकते. आता आपण याच्यात टाकलाय बारीक चिरलेला कांदा. कांदा आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा की तो जळू नका देऊ, फक्त लालसर भाजला गेला पाहिजे. सो याला कंटिन्यू तुम्ही असं परतवत राहा, जेणेकरून कांदा जळणार नाही. काय बनवायचं सुचत नसेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे. फक्त 15 ते 20 मिनिटात ही भुर्जी बनवून तयार होते. जे लोक जॉब करतात त्यांच्यासाठी तर बेस्ट आहे. झटपट 15 ते 20 मिनिटात बनते आणि तुम्ही टिफिनलाही घेऊन जाऊ शकतात. कांद्यामुळे आपली डायजेस्टिव्ह हेल्थ चांगली राहते. हे मिश्रण छानपैकी भाजले गेले. आता आपण याच्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाकू आणि या सर्व मिश्रणाला अजून थोडा वेळ फ्राय करून घेऊया. जर आपण भुर्जी करताना लोखंडी तवा वापरला तर त्याने एक वेगळीच चव येते भाजीला. तुम्ही नॉनस्टिकही वापरू शकतात. प्रत्येक गोष्टीची एक वेगळी चव असते. टोमॅटो, कांदा, मिरची, प्रत्येक गोष्टीला एक वेगळं वैशिष्ट्य असतं. टोमॅटोही छानपैकी भाजला गेलाय. आता आपण याच्यात टाकूया थोडीशी हळद. मी जवळपास अर्धा चमचे हळद टाकली आहे. आता ही हळद आपण छानपैकी मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात. भाजीला अजून छान चव येण्यासाठी आपण याच्यात टाकूया एव्हरेस्टचा शाही पनीर मसाला. जवळपास 1-2 चमचे टाकला तरीही चालेल. मसाला टाकल्यानंतर आपण हे मिश्रण परत एकदा मिक्स करून घेऊ. थोडं छान परतून घेऊ, जेणेकरून आपला बेस्ट ऑप्शन आहे. हे आपल्या हाडांसाठी आणि दातांसाठी खूप गुणकारी असते. आपली भाजी छानपैकी मिक्स झाली आहे. आता आपण याच्यात टाकूया चवीनुसार नमक. जवळपास मी अर्धा चमची नमक टाकलंय. तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता. आता आपण याच्यात टाकूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीरीने आपली भुर्जी अजून छान दिसते आणि टेस्टला पण छानच लागेल. आता हे छान मिक्स करून घेऊया. पनीर खाल्ल्याने मेंदूची हेल्थ चांगली राहते आणि आपली इम्युनिटी सिस्टीमही चांगली राहते. ही भाजी तुम्ही आपल्या आवडीनुसार पाव सोबत खाऊ शकता किंवा पोळी सोबतही खाऊ शकता. तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आपली हॉटेल स्टाईल तवा पनीर भुर्जी एकदम रेडी आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या न्यू रेसिपीजचा अपडेट सगळ्यात आधी मिळेल. आणि या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. मस्त खा, स्वस्त राहा.